अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 265 वर. विमानातील 241 जणांसह इतर 24 जणांचा मृत्यू. डीएनए टेस्ट करूनच सोपवणार नातेवाईकांना मृतदेह. अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. अपघाताचं कोडं उलगडण्याची शक्यता. अपघाताच्या चौकशीला आणखी वेग येणार. विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वासकुमारनं सांगितली A to Z स्टोरी. कसा बचावलं माहित नाही. रमेशची आपबीती झी24 तासवर. अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांवर काळाचा घाला. 10 जणांमध्ये विमानातील 5 कर्मचारी महाराष्ट्रातले तर पंढरपूरचं दाम्पत्य आणि नागपूरच्या कामदार कुटुंबाचीही मृतांमध्ये समावेश. मनसे शिवसेनेसोबत आले तर स्वागतच करू. उदय सामंत यांचं मनसे युतीबाबत मोठं विधान. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नवं धोरण. स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही युतीचा मार्ग खुला. वरिष्ठ सूत्रांची झी24 तासला माहिती. 2022 साली झालेल्या प्रभाग रचनेत प्रचंड घोळ. अधिकाऱ्यांना घरी बोलावून फायद्याची प्रभाग रचना तयार केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. चौकशीसाठी आयोगाला पत्र. बच्चू कडूंची प्रकृती खालावली. बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम. विश्व साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार. डिसेंबरमध्ये 3 दिवस गोदातीरी सारस्वतांचा मेळा.